हॅलो स्टुडंट्स, आता आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्झरसाइज नंबर 1.1 मधील एक्झाम्पल्स पाहणार आहोत. क्वेश्चन कसा असेल? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्झाम्पल इज y इज इक्वल टू लॉग ऑफ tan ऑफ x बाय 2. आता इथं हे ऑब्झर्व केलं तर बघा काय येईल? हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, लगेच लक्षात येईल. लॉगरिथम फंक्शन आले, tan म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आले, x बाय 2 म्हणजे पॉलिनॉमियल आले. आता आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डिफरन्शिएशन dy बाय dx, डी बाय dx ऑफ लॉग ऑफ tan ऑफ x बाय 2. आता लॉग एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला माहीत आहे. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन काय आहे बघा, डी बाय dx ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1/x. पण इथं एक्स म्हणजे काय टोटल आहे बघा, हा टोटल tan x बाय 2 म्हणजे आपला एक्स असणार आहे. म्हणजेच डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, 1/x लिहायचं आहे. पण 1 काय लिहिणार आहोत आपण, एक्सच्या ऐवजी tan x बाय 2 लिहिणार आहे. नेक्स्टला डिफरन्शिएट काय करणार आहोत आपण, डी बाय dx ऑफ tan डिफरन्शिएट करणार, tan ऑफ x बाय 2 विच इज इक्वल टू 1/tan x बाय 2 ॲज इट इज. tan माहिती आहे तुम्हाला, tan एक्सचं डिफरन्शिएशन sec स्क्वेअर एक्स. आता इथं आपल्याकडं काय आहे, tan x बाय 2 आहे, एक्सच्या ऐवजी x बाय 2 आला आहे, तर काय येणार बघा, sec स्क्वेअर x बाय 2 येणार. आणि डिफरन्शिएट काय करायचं राहिला, डी बाय dx ऑफ x बाय 2 विच इज इक्वल टू sec स्क्वेअर x बाय 2 अपॉन tan x बाय 2, हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर. आणि एक्स बाय 2 डिफरन्शिएट कसा कराल, 1/2 तर हा कॉन्स्टंट आहे, 1/2 आणि एक्सचं डिफरन्शिएशन 1. एक्सचं डिफरन्शिएशन काय भेटलं आपल्याला, 1. आता आपण हे सिम्पल फॉर्ममध्ये आणूया. काय करायचं आहे आपल्याला, सिम्पल फॉर्ममध्ये आणायचं आहे. सेक स्क्वेअर एक्स बाय 2 कसा लिहू शकतोय आपण, सेक स्क्वेअर एक्स बाय 2 लिहू शकतोय बघा, 1/cos स्क्वेअर एक्स बाय 2 लिहू शकतोय आपण. सेक स्क्वेअर एक्स बाय 2 कसा लिहिणार, 1/cos स्क्वेअर एक्स बाय 2 लिहिणार. आणि tan x बाय 2 म्हणजेच काय, साइन एक्स बाय 2, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. बघा tan x बाय 2 म्हणजे काय येणार मग, साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2. पण हा डिनॉमिनेटरला आहे, म्हणून न्यूमरेटरला काय जाणार बघा, कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2. आणि हा 2 होता तो इथं येणार. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, tan x म्हणजेच काय आहे आपला, साइन एक्स अपॉन कॉस एक्स आहे. पण इथं tan x काय आहे, डिनॉमिनेटरला आहे, म्हणून काय केलं आपण, कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 लिहिलं. आता कॉस एक्स बाय 2ला कॉस एक्स बाय 2 कॅन्सल झाला. काय राहिले बघा, 1/2 आहे तसाच. मी हा साइन अगोदर लिहिते, साइन एक्स बाय 2 आणि इथला कॉस एक्स बाय 2. आणि हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कशाचा आहे फॉर्म्युला, साइन एक्सचा. 1/sin x, हा 2 sin x बाय 2 cos x बाय 2 मीन्स साइन एक्स. आणि 1/sin x मीन्स कोसेक एक्स. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं dy बाय dx इज इक्वल टू कोसेक एक्स. सिम्पल आहे बघा. काय काय केलं आपण एक्झाम्पलमध्ये, पहिल्यांदा लॉग डिफरन्शिएट केला, लॉगचं डिफरन्शिएशन काय 1/x, करेक्ट. परत tan डिफरन्शिएट केला, टॅनचं डिफरन्शिएशन सेक स्क्वेअर एक्स. आणि परत फायनली एक्स बाय 2 डिफरन्शिएट केला. आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय. फाइव रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3, y इज इक्वल टू 5 साइन क्यूब एक्स प्लस 3. डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डिफरन्शिएशन dy बाय dx विच इज इक्वल टू डी बाय dx ऑफ 5 इंटू 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3, साइन क्यूब एक्स प्लस 3.
आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा, ऑब्झर्व केला तर फॉर्म्युला कोणताही तर यूज करू शकतो आपण. d/dx ऑफ a रेज टू एक्सचा, a रेज टू एक्सचा फॉर्म्युला काय सांगतो, a रेज टू एक्स लॉग a, म्हणजे a रेज टू एक्स आहे तसंच लिहा आणि लॉग a लिहायचं आहे आपल्याला. तर एक्सच्या ऐवजी काय आलं आहे बघा, इथं जो एक्स आहे त्याच्याऐवजी काय आलं आहे, साईन क्यूब एक्स प्लस 3 आणि a म्हणजे कॉन्स्टंट हा 5 आला आहे. आता आपण डिफरन्शिएट करताना काय सांगितले त्यांनी, a रेज टू एक्स आहे तसंच ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजेच काय राहणार 5 रेज टू साईन क्यूब एक्स प्लस 3 ॲज इट इज, यामध्ये काहीच बदल होणार नाही. 5 रेज टू साईन क्यूब एक्स प्लस 3 ॲज इट इज इंटू लॉग ए लॉग ऑफ 5 इंटू, आता डिफरन्शिएट करावं लागणार आपल्याला. एक्स तर नाहीच आहे, एक्स ऐवजी काय आला आहे हा साईन क्यूब एक्स प्लस 3 आला आहे, म्हणून हा काय केला पाहिजे आपल्याला डिफरन्शिएट केला पाहिजे. d/dx ऑफ साईन क्यूब एक्स प्लस 3. यामध्ये काहीच बदल होणार नाही, ही टर्म तशीच राहणार आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे साईन क्यूब एक्स प्लस 3. साईन क्यूब एक्स तुम्ही असं, इथं अँगल हा एक्स आहे बरं का, तुम्ही साईन क्यूब एक्स असंही लिहू शकताय, साईन एक्स ब्रॅकेट क्यूब, काय लिहू शकताय, साईन एक्स ब्रॅकेट क्यूब, साईन क्यूब एक्स इज इक्वल टू, तुम्ही साईन एक्स ब्रॅकेट क्यूब असंही लिहू शकताय. असं लिहायचं नाही साईन एक्स क्यूब, हे रॉंग आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर आपण डिफरन्शिएट करताना आपण सेपरेट घेऊया. d/dx ऑफ साईन क्यूब एक्स प्लस d/dx ऑफ 3, d/dx ऑफ 3 विच इज इक्वल टू ॲज इट इज आहेच. साईन क्यूबचं काय येणार, एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा. काय करायचा, एक्स रेज टू एनचा, म्हणजेच काय मिळेल आपल्याला 3 इंटू साईन स्क्वेअर एक्स आणि d/dx ऑफ साईन एक्स. का केलं आपण असं, पहिल्यांदा इथं एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज केला आणि पुन्हा एक्स डिफरन्शिएट करायचा होता. इथं एक्स म्हणजे काय आहे आपला साईन एक्स आहे, म्हणून साईन एक्स परत डिफरन्शिएट केला आणि 3 तर काय कॉन्स्टंट आहे, त्याची काय आन्सर येणार 0 येणार. विच इज इक्वल टू, हे पहिली टर्म आहे तशीच राहणार, त्यामध्ये काहीच बदल होणार नाही. लास्ट टर्ममध्ये फक्त येणार आहे ती 3 साईन स्क्वेअर एक्स, 3 साईन स्क्वेअर एक्स आणि साईन एक्सचे डिफरन्शिएशन कॉस एक्स आणि प्लस 0, म्हणजे फायनल आन्सर मिळेल आपल्याला 3. ही टर्म मी अगोदर लिहिते, साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू 5 रेज टू साईन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5. दॅट इज फायनल आन्सर. सिम्पल आहे बघा. ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला आपण काय केला, ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज केला. ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज केल्यामुळं कोणता फॉर्म्युला आपण केला, ए रेज टू एक्स लॉग ए, आणि परत आपण साईन क्यूब एक्स प्लस 3, साईन क्यूब एक्स प्लस 3 काय केलं, डिफरन्शिएट केलं. नेक्स्ट एक्झाम्पल, log of sec of e raised to x square y is equal to, डिफरन्शिएट करूया आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx, d/dx of log of sec of e raised to x square. आता लॉग आलाय, काय काय डिफरन्शिएट करायला सांगा बघा विचार करा जरा. लॉग पहिल्यांदा डिफरन्शिएट केला पाहिजे, परत सेक केला पाहिजे, पुन्हा ई रेज टू एक्स केला पाहिजे, ई रेज टू एक्स म्हणजे हे असणार आहे, आणि पुन्हा एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट केला पाहिजे. फारसा अवघड नाही, सोपं आहे. लॉग एक्स डिफरन्शिएट करूया, त्यावेळेला एक्स काय कन्सिडर करणार, हा टोटल एक्स कन्सिडर करायचा. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/x, म्हणजे 1 सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर आला. आता d/dx ऑफ काय येणार आहे, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर, आणि सेक एक्सचं डिफरन्शिएशन बघा, सेक एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स, करेक्ट. सेक एक्सचं डिफरन्शिएशन सेक एक्स इंटू टॅन एक्स,
पण एक्स म्हणजे काय आहे आपला, इथं हा टोटल आहे म्हणून काय लिहिणार आपण, सेक एक्स, एक्स म्हणजे ई रेज टू एक्स स्क्वेअर, आणि टॅन एक्स, टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर, म्हणजे सेक डिफरन्शिएट केला कसा, सेक एक्स इंटू टॅन एक्स, पण एक्स म्हणजे काय होता आपला, ई रेज टू एक्स स्क्वेअर होता, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन एक्स स्क्वेअर आला, ई रेज टू एक्स स्क्वेअर. आता काय डिफरन्शिएट करायचं राहिलं आपलं बघा, डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता हे टर्म बघा सिम्पल फॉर्ममध्ये येते, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर कॅन्सल होते, काय राहणार आहे, टॅन, काय राहते, टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर, टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर आणि डी बाय डी एक्स ऑफ, आता इथं ई रेज टू एक्स स्क्वेअर आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, आपल्याला माहिती आहे ई रेज टू एक्सचे डिफरन्शिएशन डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स काय भेटतं, ई रेज टू एक्स, इथं एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर आहे, म्हणजेच काय येणार आहे, ई रेज टू एक्स स्क्वेअर आहे तसा, आणि डी बाय डी एक्स ऑफ काय डिफरन्शिएट करायला पाहिजे आपल्याला, फायनली एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट केला पाहिजे, फायनल आन्सर इज टॅन ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर, ई रेज टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचे डिफरन्शिएशन 2x. सिम्पल आहे बघा एक्झाम्पल, dy बाय dx. पहिल्यांदा आपण लॉग डिफरन्शिएट केला, पुन्हा सेक केला, पुन्हा ई रेज टू एक्स केला, पुन्हा एक्स स्क्वेअर केला, म्हणजे चारदा आपण डिफरन्शिएट केलेलं आहे. ओके, थँक्यू.